पण कांबळे सर, तुम्ही मुलांना शिकवत नाही, तुम्ही शिकवायचं सोडून तुमचाच फापड पसारा मांडता. अहो, तो तुम्हाला फापट पसाराच वाटणार, पण खरं तर पुस्तकाच्या बाहेरचंच खरं शिक्षण असतं. झालं सर. पण असो, ते तुम्हाला नाही कळणार नाही का? पण तुम्ही लयच भारी शिकवता, मला लय आवडतं. कांबळे सर. कुरकुटे सर, अहो चहा कुठं राहिला हो? कसं आहे, चहाशिवाय शिकवायला मूड लागत नाही. हे जावं मग घर नाही पिऊन. अहो गारच्या चहात ती मजा आहे का सांगा बरं. इथं कसं पैसे द्यायला लागत नाही. कसं आहे आपलं फुकट तिथं प्रकट असतं आपलं. हे मात्र खराच चौकाकार सर. चहाचा वास पाक तुमच्या वर्गापर्यंत येतोय, मग शिकवायचं सोडून तुम्ही चहा प्यायलाच येताय. अहो का सर, बसा की उभं का मग. कवा असं का नाही सरांच्या खुर्ची बसायला मिळेल का नाही असं कवाच वाटलं नव्हतं, पण आता असं वाटतंय की शिक्षकच व्हावं. पण आत्ता झालेत की तुम्ही कांबळे सर. अगं असं एका दिवसासाठी नाही, आयुष्यभर. आता हे आपलं 10वीचं म्हणजे शेवटचं वर्ष आहे आणि आपल्याला भविष्यात काय करायचं ते ह्याच वर्षी ठरवायचं असतं. आणि मला वाटतंय ह्यापेक्षा भारी का नाही काहीच नाही बघ. आपका बराबर है सर, लेकिन आपका सब चांगलाच नहीं होएगा. मेरे जैसे लोग मिलेंगे काड़े घालने वाले. अहो पण